नाशिक व नाशिक रोड परिसरातील पोट व लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर महेश मांगुळकर हे गेल्या अनेक वर्षापासून वैद्यकीय क्षेत्रात काम करत आहेत। त्यांनी आजपर्यंत अनेक रुग्णांना आपल्या उपचाराच्या माध्यमातून बरे केले असून त्यांचं नाशिकमध्ये कॉलेज रोड या ठिकाणी आणि नाशिक रोड परिसरात शॉप क्रमांक 18 स्टार प्लस मॉल दुर्गा उद्यानासमोर क्लिनिक असून या ठिकाणी अनेक रुग्ण येऊन त्यांचे मार्गदर्शन घेऊन उपचार घेत असतात। याबाबत त्यांनी आरोग्याचा मूलमंत्र या सत्रामध्ये खास संवाद साधला आहे। बघूयात खास मुलाखत लोकमान्य या वृत्तवाहिनीवर। सुरेश चव्हाण लोकमान्य न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। पुन्हा एकदा आपण भेटतो डॉक्टर महेश मांगुळकर सर यांना। मागच्या भागामध्ये जर बघितलं तर आपण लिव्हरची कारण, लिव्हर खराब होण्याची कारण, लिव्हरचं कार्य हे आपण सगळं ऐकलं। आता मात्र खरं तर याची नेमकी उपचार पद्धती काय आणि काय आपण काळजी घ्यायला हवी या सगळ्या गोष्टींवर आपण आता सरांकडे महाराष्ट्र जाणून घेणार आहोत। सर परत एकदा आपलं स्वागत। नमस्कार। मागच्या याच्यात आपण कार्य आणि लिव्हर खराब होण्याचे कारण याच्यावर बोललो। मागच्या वेळेस जे 3 कारण आपण डिस्कस केले, 99% वेळेस या 3 पैकीच एक कारण असतं लिव्हरवर परिणाम होण्याचं। तर त्याच्यातले 2 जे आहेत ते एकदम सोपे आहेत। एक आहे व्हायरस, जे मी मागच्या वेळेस बोललो तुमच्याशी की त्याच्या काही औषध गोळ्या आहेत। एक व्हायरस असा आहे जो क्युअर होतो, म्हणजे बरा होतो। तुम्ही 3 महिन्याची ट्रीटमेंट घेतल्यानंतर शक्यतो 95% लोकांना परत ट्रीटमेंट घ्यायची गरज लागत नाही। आणि दुसरा जो आहे त्याला तुम्ही कायमस्वरूपी गोळ्या घेऊन कंट्रोलमध्ये ठेवू शकता, जसं डायबिटीस आहे। हा झाला पहिला। दुसरा आहे ड्रिंक्समुळे होणारा। तर त्याचं उपचार किंवा त्याचा उपाय म्हणजे लिव्हर खराब होऊ नये या स्टेजचं एकच उत्तर आहे, अल्कोहोल पासून दूर राहणं किंवा ड्रिंक्स न करणं। ठीक आहे। आता राहतो तिसरा, ज्याच्यामध्ये बऱ्याचशा वेळेस ज्याला आपण सायलेंट इपिडेमिक म्हणतो, म्हणजे तो होतो, तो आजार लिव्हर खराब होईपर्यंत लोकांना लक्षात येत नाही, त्याला नॅश सिरोसिस असं म्हणलं जातं। म्हणजे तुमचं डायबिटीस, ब्लड प्रेशर, शुगर, डिस्लिपिडेमिया म्हणजे कोलेस्ट्रॉल मधल्या गडबडी आणि थायरॉइड सारखे आजार किंवा ओबेसिटी याच्यामुळे तुमच्या लिव्हरवर हळूहळू परिणाम होत जातो। तो होत असताना तुम्हाला कसल्याही प्रकारचा त्रास होत नाही, म्हणून त्याला सायलेंट म्हटलं जातं। आणि तो ज्या दिवशी एकदम फायनल स्टेजला प्रेझेंट होतो, मोस्ट ऑफ द टाइम्स पोटात पाणी होणे, डोळे पिवळे होणे किंवा रक्ताची उलटी होणे अशा स्वरूपात तो प्रेझेंट होतो, तेव्हा आपल्याला कळतं की अरे आपल्या लिव्हरवर बराचसा परिणाम झालेला आहे। तर हा होऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल, तर बेसिकली याचा जर मेकॅनिझम समजून घेतलं, जे मागच्या वेळेस आपण बोललो की कॅलरी इंटेक जास्त झालाय, शुगर जास्त झालीये, विविध प्रकारचे अन्न पदार्थ जास्त प्रमाणात झालेत, म्हणून तुमचं काय झालं की कॅलरी इंटेक जास्त आणि कॅलरीचा खर्च कमी। तर याचा एक्झॅक्टली उलटा केला की याचा उपाय, मग त्याच्यासाठी कुठल्या डॉक्टरची गरज नाहीये। सो बेसिकली तुम्ही काय करायचं की तुमच्या जेवणात जे काही एक्सेस कॅलरीज चालल्या, आता सगळ्यात जास्त कॅलरीज कमी अमाऊंट मध्ये जास्त कॅलरीज म्हणजे शुगर किंवा गोड पदार्थ हे टाळणं। त्याच्यानंतर तुमच्या जेवणामध्ये प्रथिने म्हणजे प्रोटीन्स वाढवणं। मग त्याच्यासाठी जर नॉनव्हेज चालत असेल तर अंडे, चिकन ह्या पदार्थाचं सेवन, प्लस जर चालत नसेल तर प्रोटीन पावडर वगैरे हे वाढवणं आणि त्यासोबतच व्यायाम करणं। म्हणजे नुसतंच आहार वाढवला आणि व्यायाम नाही केला तर मग तो पण परत त्रासदायक, अल्टिमेटली हाय कॅलरी डाएट मध्ये जाणार। तर कॅलरी कमी आणि खर्च जास्त। सोबतच काही मेडिसिन्स असतात याच्यासाठी, म्हणजे स्टेजेस असतात, F1 to F4 अशा स्टेजेस असतात फायब्रोसिसच्या। लिव्हर नॉर्मल असतो, मग फॅटी लिव्हर होतो, मग फायब्रोसिस होतो आणि मग सिरोसिस होतो। तर सिरोसिस हा बऱ्यापैकी इरिव्हर्सिबल आहे, तो रिव्हर्स करणं कठीण जातं। पण जोपर्यंत तुम्ही फायब्रोसिस मध्ये आहात किंवा फॅटी लिव्हर मध्ये आहात तर ते जवळपास 100% रिव्हर्सिबल आहे। आणि त्याच्यासाठी जे लाईफस्टाईल चेंजेस सांगितले ते आणि काही मेडिसिन्स। मग मेडिसिन्स कसे, तर तुम्ही कुठल्या स्टेजला आहे हे फाइंड आउट करावं लागतं। मग त्याच्यासाठी काही टेस्ट आहेत। तर आपण लिव्हरकडे 4 दृष्टीने बघू शकतो। एक म्हणजे ब्लड टेस्ट, दुसरं म्हणजे सोनोग्राफी, तिसरं म्हणजे फायब्रोस्कॅन आणि चौथं म्हणजे एंडोस्कोपी। मग ह्या 4चं सार एकत्र करून ठरवलं जातं की तुम्ही कुठल्या स्टेजला।
आणि त्याच्यावर तुमचे काही मेडिसिन्स, काही औषध गोळ्या, व्यायाम, किती अग्रेसिव्ह व्यायाम करायचा आहे, किती अग्रेसिव्हली कॅलरी डेफिसिट करायचं आहे. म्हणजे कॅलरी डेफिसिट म्हणजे काय की कॅलरी तुम्ही ज्या खाताय डेली त्या 1500 आणि खर्च 2000 करतायत. मग इथे 500 किलो कॅलरीचा डेफिसिट झाला. मग किती डेफिसिट ठेवायचा हे तुम्ही कुठल्या स्टेजला आहात याच्यावर ठरतं. मग याच्यानंतर जर समजा काही लोकांमध्ये 110, 120 केजीचं असं ओबेसिटी असते, ज्याला आम्ही मॉर्बिड ओबेसिटी म्हणतो, त्यांच्यामध्ये ओबेसिटी प्लस लिव्हरची ट्रीटमेंट ही बऱ्याचशा वेळेस ओबेसिटी कमी करण्यासाठी जी सर्जरी असते, ज्याला आपण स्लीव्ह गॅस्ट्रेक्टॉमी म्हणतो किंवा रू अँड वायच्या सर्जरीज असतात, ह्या सगळ्या करून आपल्याला ओबेसिटी ही कमी करता येते आणि लिव्हरचा आजारही कंट्रोल करता येतो. तर बेसिकली या सगळ्याचा सार जर मला विचाराल तर प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तिथपर्यंत न जाणं हे सर्वोत्तम उपाय आहे. आणि यासाठी जवळचे तुमचे लिव्हर तज्ञ असतील किंवा गॅस्ट्रोएंटरोलॉजिस्ट असतील किंवा हेपॅटॉलॉजिस्ट असतील यांना भेट. येस, थँक्यू सो मच सर. खरं तर लिव्हरचं कार्य हे आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. लिव्हरचं कार्य काय, लिव्हर का खराब होतं, खराब होण्याची कारणं देखील आहे. त्याच्यानंतर महत्वाचा भाग म्हणजे उपचार पद्धती. तुर्तास तरी आपण इथे थांबतोय, परंतु एकाच विषयामध्ये, एकाच मुलाखतीत म्हणा किंवा 2 मुलाखतीमध्ये एवढं विशद करून जर बघायला गेलं तर स्पष्टीकरण देता येणार नाही. परत आपण नंतर सरांशी एकदा डिस्कस करूया, अजून त्याची कारणं आणि त्याच्यावर उपचार पद्धती कशा पद्धतीने हे सगळं जाणून घेणार आहोत. तरी सुद्धा मला प्रेक्षकांना एक सांगावं वाटतंय की बाबा, जसं त्यांनी शेवटी सांगितलं की बाबा ज्यावेळेस मला काहीतरी त्रास व्हायला, तिची लक्षणं ज्यावेळेस दिसून येतात त्यावेळेस मात्र मी मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं असतं, एकदा व्हिजिट करणं गरजेचं असतं. आणि नक्कीच आपण देखील एकदा सरांना व्हिजिट करा. आपल्याला जर त्रास असेल लिव्हरचा, मार्गदर्शन घ्या आणि नक्कीच आपलं आरोग्य, उत्तम आरोग्याची गुरुकिल्ली आपण प्राप्त करून घेऊ शकतो, याच्यात मला शंका नाही. थँक्यू सो मच सर, आपण वेळ दिला आणि सगळ्या गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडल्या. पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत थांबतो. नमस्कार. थँक्यू. वृत्तनिवेदक सुरेश चव्हाणसह संचालक लक्ष्मीकांत शिंदे, नाशिक.